हॅलो, नमस्ते. इयत्ता 10वी सेमी इंग्लिशमध्ये शिकणारे माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, मामी क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बाळांनो, मराठी मीडियममध्ये माझे व्हिडिओ उपलब्ध आहेत, परंतु मी आता सेमी इंग्लिशमधून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जवळजवळ 25 वर्ष मी या क्षेत्रामध्ये आहे. तर हे पहा, गणित आपल्याला जास्तीत जास्त कसं सोपं होईल आणि कोणत्या म्हणजे इझी मेथडनी सॉल्व्ह करता येतील मॅथ्स, हे पाहणं फार गरजेचं आहे. त्यासाठी मी इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स हा पहिला चॅप्टर चालू करत आहे बाळांनो. आणि काही त्याच्यामध्ये हिंट आहे, त्या समजल्या की तुम्हाला मॅथ्स सॉल्व्ह करणं अतिशय सोपं जाणार आहे. चला तर मग बघूया. मी मराठीतूनच तुम्हाला सांगणार आहे काय हिंट आहेत त्या. गणित सोडवताना आपल्याला जे वाक्य लागतात ते इंग्लिशमध्ये आपण वापर करू, कारण महाराष्ट्रामध्ये आपली बोली भाषा शक्यतो मराठीच राहते आणि ज्या भाषेत आपण बोलतो त्या भाषेत आपल्याला लवकर समजतं, हो की नाही. चला तर मग बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल दिलेल्या चॅप्टरच्या नावावरच टू व्हेरिएबल मध्ये असतं. टू व्हेरिएबल एक्स वाय असेल, एम एन असेल, पी असेल, क्यू असेल. टू व्हेरिएबल्स याच्यामध्ये यूज केले जातात. टू व्हेरिएबल्स यूज करून दोन इक्वेशन काढली जातात. त्याची सबट्रॅक्शन ॲडिशन करून गणित हे त्यांची व्हॅल्युएशन काढले जाते. बघा, व्हॅल्युएशन काढण्यासाठी दोन दिलेली इक्वेशन मध्ये कधी सबट्रॅक्ट करायचं, कधी ॲडिशन करायचं हे समजणं फार गरजेचं आहे. त्यासाठी चला मग हे पहा, एक्स प्लस काही एक्झाम्पल्स आपण बुक्स मधून न घेता आपल्या जवळची घेत आहोत समजण्यासाठी. फक्त एक्स अधिक वाय बरोबर 4 आणि एक्स 2x वजा वाय बरोबर 3 अशी दोन इक्वेशन, ही टू व्हेरिएबल्स इक्वेशन, एकाच इक्वेशन मध्ये टू व्हेरिएबल्स वापरलेली आहेत, यूज केलेली आहेत. हे इक्वेशन फर्स्ट आहे, समजा हे दिलेले इक्वेशन सेकंड आहे. तर या दोन दिलेल्या इक्वेशनचं ॲडिशन करायचं का सबट्रॅक्शन करायचं, हा तुमचा मेन प्रश्न असतो. हे पहा, इलिमिनेट करायचं असतं. याच्यामध्ये इलिमिनेट कधी होतं, जेव्हा त्याची किंमत 0 होईल तेव्हा, बरोबर की नाही. मग +1 -1 हे दोन्ही एलिमिनेट होऊन याची व्हॅल्यू किती येते, 0 येते. मग इतर टू व्हेरिएबल्स मध्ये कोणत्याही एका व्हेरिएबलचं एलिमिनेट करण्यासाठी त्यांना चिन्ह प्लस आणि मायनस येणं गरजेचं असतं आणि त्याच्या पुढं असणाऱ्या संख्या नंबर्स हे इक्वल असावे लागतात. बघा आता, इथं +1y इथं -1y हे ऑटोमॅटिकली इलिमिनेट होतं आणि त्याची व्हॅल्यू 0 येते. तेव्हा ह्या दोन इक्वेशनचं ॲडिशन करायचं. काय करायचं, ॲडेड इक्वेशन 1 and 2. कळालं ना. आता सबट्रॅक्शन केव्हा करायचं बघा, x + y = 4, 2x + y = 3. या मेथडनी दोन इक्वेशन दिली असतील. इथं y आलेलं आहे, त्याच्या पुढं कोणत्याही संख्या दिलेल्या नाहीत, परंतु चिन्ह सेम आहेत म्हटल्यानंतर याची बेरीज होते, ॲडिशन होते. 1 1 2y होईल आणि हे 2y न होण्यासाठी याची चिन्ह बदलावी लागतील. म्हणजे बघा, इथं मायनस करून घ्यावं लागणार, कारण वरती काही बदल करता येत नाही आपल्याला, म्हणून ह्याचं सबट्रॅक्ट करावं लागणार. बघा आता, याचं सबट्रॅक्ट करत असताना कसं करायचं, तर खालच्या दिलेल्या इक्वेशनचे साइन बदलले जातात. म्हणजे कशी बदलायची ती, इथं प्लस आहे ना मुळचं, इथं काय होणार मायनस,
इथं प्लस आहे ना, निघून जाणार मायनस, इथं प्लस आहे ना, मायनस. अशा प्रकारे त्याची सबट्रॅक्शन होणार. आणि या दोनच प्रकारामध्ये इक्वेशन मोडली जातात. हे मेन बेसिक आहे सबट्रॅक्शन ॲडिशन. आणि दुसरं म्हणजे बघा आता तुम्हाला समजण्यासाठी, जेव्हा 2x plus 3y is equal to 5, x plus 4y is equal to 9 अशी दोन इक्वेशन तुम्हाला दिली असती, गिवन टू इक्वेशन. तेव्हा काय करायचं, हे 4y हे 3y आहे, याचं इलिमिनेट y होऊ शकत नाही. कधी होईल, इझी मेथड शोधून काढायची असते. हे कधी जमतं, प्रॅक्टिसने जमतं. हे ह्या 4नी वरती गुणलं तर काय होणार, 4 गुणिले 3 12 येतील आणि 3 गुणिले 4 12 येतील, म्हणजे निघून जातील. म्हणजे इक्वेशन फर्स्टला, हे इक्वेशन फर्स्ट समजा, हे इक्वेशन सेकंड, याला कितीनं गुणावे लागेल, 4नं. म्हणजे खालच्या ह्या y ला जो सहगुणक आहे त्याला वरती गुणावं लागेल. खालच्या या नंबरने वरती गुणावं लागेल आणि या नंबरने खालती गुणावं लागेल. याच्यापेक्षा सोपी मेथड आपण घेऊ शकतो, कोणती, तर इथं काहीच नाहीये. मग त्याच्यापेक्षा इथं फक्त 2 गुणलं, काय करायचं, या इक्वेशनला फक्त 2 काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 2 मल्टिप्लाय केल्यानंतर इक्वेशन सेम येतील. इक्वेशन सेम आली तर आपल्याला माहित आहे त्याचं सबट्रॅक्शन करून आपण आन्सर काढतो. बऱ्यापैकी तुम्हाला हे बेसिक कळालं असेल. चला तर मग आता काय करूया आपण, प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन सांगितलेलं आहे. आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ऍक्टिव्हिटी आपण नाही करायचं, सॉल्वच करायचंय, म्हणजे ती ऍक्टिव्हिटी ऑटोमॅटिक कंप्लीट होत असते. बघा इक्वेशन 2 दिलेली आहेत. काय दिलेली आहेत, 5x प्लस 5x प्लस 3y इज इक्वल टू 9, 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. ही फर्स्ट इक्वेशन दिले, सेकंड इक्वेशन दिलेलं आहे. मग आताच आपण शिकलो ना, पहिल्यांदा इलिमिनेट करण्यासाठी दोन्हीकडेही लक्ष द्यायचं. एक्स इक्वल आहे की वाय इक्वल आहे बघणं गरजेचं आहे. इक्वल आहे, नंतर लक्ष कशाकडे द्यायचं, चिन्हांच्याकडं. साइन कोणाचं इक्वल आहे हे बघायचं आणि कोणाची व्हेरिएबल आहे म्हणजे वेगळी आहे ती बघायची. आता इथं सेम आहेत 3y 3y, बरोबर की नाही. चिन्ह पण इथं काय आहेत, भिन्न आहेत, वेगळी आहेत. चिन्हामध्ये पण प्लस मायनस आहे. याचा अर्थ हे दोन्ही एलिमिनेट होऊ शकतात, याची किंमत 0 येते, बरोबर. मग या दोन्हींचं काय करायचं, ऍडिशन. काय करायचं, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड कसं करायचं, 5x प्लस 3y इज इक्वल टू 9, 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. ऍडिंग म्हटल्यानंतर काय होणार आहे, 3y 3y इलिमिनेट होऊन जाणार आहेत आणि याची बेरीज 5 प्लस 2 7x आणि 12 प्लस 9 21 आहे ना. म्हणून x इज इक्वल टू 21 डिवायडेड बाय 7. हे इकडं डिवायडेशन, इथं मल्टिप्लाय, इथं डिवायडेशनला जातं. मग 7 त्रिक 21, x इज इक्वल टू 3 राहतं. 7 3 जा 21, x इज इक्वल टू 3. ही आलेली व्हॅल्यू ह्या दोन्ही पैकी जे तुम्हाला इझी वाटेल अशा इक्वेशन मध्ये पुट करायची असते. मग लक्ष द्या इकडं, x is equal to 3. Put the value
in equation first x is equal to 3, put the value in equation first. x बरोबर 3 ही किंमत कशात ठेवू? समीकरण 1 मध्ये 5x plus 3y is equal to 9. 5 into 3 plus 3y is equal to 9. इथे 15 plus 3y is equal to 9. म्हणून 3y is equal to 9 minus 15. किती येणार? -6. 3y is equal to -6. and y is equal to -6/3. 3 2 जा 3 दोन्ही म्हणून y बरोबर -2. मग डायरेक्ट काय लिहावं लागणार? त्याचं सोल्युशन लिहावं लागणार. सोल्युशन लिहिताना काय करायचं? हे पूर्ण सोडवलं तरी आपल्याला कंप्लीट मार्क्स नाही भेटत. एक मार्क्स त्यांनी राखून ठेवलेला असतो. कशासाठी राखून ठेवलेला असतो? तर याच्यासाठी राखून ठेवलेला असतो. हे सोल्युशन लिहिणं गरजेचं असतं. x y बरोबर x ची व्हॅल्यू किती आली? 3. y ची व्हॅल्यू किती आली? -2. तेव्हा आपल्याला कंप्लीट याचे जेवढे 3 मार्क्स आहेत ते कंप्लीट मार्क्स आपल्याला मिळून जातात, भेटतात. समजलं ना? चला तर मग आपण काय करू? पुढचं गणित पाहू. क्वेश्चन 2 दिलेला आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता खाली इक्वेशन सोडवायला सांगितलेली आहेत. हे तुम्हाला हे पूर्ण करायचं होतं बघा. पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते बघा. बुक्स मध्ये पहा. तुमच्या बुक्स मध्ये पाहून ते इथं सोडवून दिलेलं आहे. कंप्लीट करा. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय सोडवायचं आहे? आता पहिलं इक्वेशन काय दिलेलं आहे? प्रश्न लिहून देत नाही. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स असं दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट. 3a plus 5b is equal to 26. ही इक्वेशन आहे फर्स्ट. आपण लिहायचं आहे a plus 5b is equal to 22. असे दोन इक्वेशन आहेत बघा. फर्स्ट इक्वेशन उत्तर लिहित असताना, आन्सर लिहित असताना इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड पहिल्यांदा लिहून घेणं गरजेचं असतं. 3a plus 5b is equal to 26 first equations. a plus 5b is equal to 22 इक्वेशन नंबर 2. हे दोन इक्वेशन लिहून घेतली. आता यानंतर काय पाहिजे? सेम व्हेरिएबल्स कुणाचे आहेत? सेम व्हेरिएबल्स कुणाचे आहेत? बी चे आहे. बी सेम आहे. त्यानंतर साइन पाहिजे. साइन कशा आहेत? इक्वल आहेत. साइन इक्वल असेल तर काय येणार? सबट्रॅक्शन. मग डायरेक्ट लिहायचं सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम 2. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम 2. थ्री ए plus 5b is equal to 26. a plus 5b is equal to 22. सबट्रॅक्ट म्हटलं की काय होणार? त्याची सबट्रॅक्ट म्हटलं चिन्ह चेंज होणार. इथं प्लस आहे. तुम्हाला वेगळ्या शाईनी चिन्ह हे करून दाखवते म्हणजे लक्षात येईल. इथं प्लस आहे तर मायनस होणार, इथं मायनस होणार, इथं मायनस होणार. कारण ह्याचं मूळचं बेसिक ह्याचं साइन प्लस आहे म्हणून मायनस, याचं बेसिक प्लस आहे म्हणून मायनस. कारण त्याच्या विरुद्ध चिन्ह द्यायचे. तिथं प्लस आहे म्हणून इथं काय होणार आहे? मायनस होणार आहे. मग आता ह्या 3 मधून एक वजा करायचे. 3 - 1 होणार आहे. इथं काय येणार आहे? 2a. हे दोन्ही एलिमिनेट होणार, निघून जाणार. मग इथं किती राहणार आहेत बघा? 26 मधून 22 गेले. किती राहणार? 4. आणि उत्तर लिहित असताना, आन्सर लिहित असताना वजाबाकी केल्यानंतर उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागतं. हे विसरू नका. कारण
बऱ्याच पैकी गणित तुमची चिन्हामध्ये तुम्ही घालवता, म्हणजे आन्सर सोडवत असता, परंतु उत्तर जेव्हा सोडवता तेव्हा तुम्ही साईनकडे लक्ष देत नाही. तर मेन इथं साईन फार महत्वाची आहे. मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस म्हणून उत्तराला प्लस चिन्ह द्यायचे. a इज इक्वल टू 4 इथे अपॉन 2, 2 2 जा 4, बेदुनी 4 म्हणजे 2 येणार. ही व्हॅल्यू कशामध्ये ठेवूया आपण? फर्स्ट मध्ये ठेवली तेवढीच, सेकंड मध्ये ठेवली तेवढीच. कसं लिहिणार? a इज इक्वल टू 2, पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन, कशामध्ये ठेवूया? फर्स्ट. तुम्ही तीच व्हॅल्यू येते, व्हॅल्यू कधी चेंज होत नाही हे लक्षात असू द्या. 3a प्लस 5b इज इक्वल टू 26. किती आहे a बरोबर? 3 इंटू 2 प्लस 5b, कारण a ची व्हॅल्यू आलेली इथं पुट करायची असते. इज इक्वल टू 26. 3 दुनी 6, 26 बरोबर. इथं 26. 5b इज इक्वल टू 26 मायनस 6, 5b इज इक्वल टू 20, म्हणून b इज इक्वल टू 20 अपॉन 20 डिवायडेड बाय 5. 5 6 20, 5 6 30. बी बरोबर किती आले? 6. आणि तुम्हाला काय सांगितलेलं आहे मी? शेवटी एक मार्क राखून ठेवलेला. तसं आन्सर साठी कसं लिहायचं? सोल्युशन कशाचं आहे? इथं ए आणि बी आहे. इथं जे वापरलेले आहेत व्हेरिएबल्स तेच लिहायचे. एक तिथं ए आणि बी सोडवलेलं असलं आणि तुम्ही एक्स वाय लिहिलं असलं तर आन्सर चुकीचं होतं. बरोबर. a 2, b किती आहे? 6. याला ब्लॉक करून सोडायचं. अगदी टिक मार्क्स केले जातील. तुम्हाला जेव्हा चेक करत असता तेव्हा मार्क्स कुठे भेटणार? इथं भेटणार, इथं भेटणार, इथं भेटणार. अशा प्रकारे 3 मार्क्स तुम्हाला इझिली भेटून जातील समीकरणांसाठी. चला मग आता दुसरा प्रश्न, दुसरा आकडा काय दिलेला आहे बघा. x प्लस 7y इज इक्वल टू 10. सॉरी. क्वेश्चन नंबर 2 मधील x प्लस 7y इज इक्वल टू 10. 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड लिहिणं गरजेचं आहे. सुरुवातीला राईट डाऊन द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. x प्लस 7y इज इक्वल टू 10. फर्स्ट 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. हे मी तुम्हाला एक्झाम्पल्स दिलं, सेम त्याचप्रमाणे आलं ना? आलंय की नाही? त्याप्रमाणे इथं किती न गुणलं पाहिजे? 3 ने गुणलं पाहिजे. चिन्ह पण इक्वल येतात तर त्याचं सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. मग काय करायचं सांगा मला? इक्वेशन फर्स्टला 3 न मल्टिप्लाय करणं गरजेचं आहे. मग काय म्हणायचं? मल्टिप्लाइंग बाय 3 इक्वेशन फर्स्ट. मल्टिप्लाइंग बाय 3 टू इक्वेशन फर्स्ट. हे वाक्य तुम्ही तुमच्या भाषेत कसंही लिहू शकता. हे वाक्य असंच लिहिलं पाहिजे असं काहीच नाही, कारण फक्त या वाक्यासाठी काही मार्क्स राखून ठेवलेली नसतात. मल्टिप्लाइंग बाय 3 टू इक्वेशन फर्स्ट. 3 गुणायचे कुणाला? इक्वेशन फर्स्टला. कसे येणार? 3 इंटू एक्स प्लस 3 इंटू 7y प्लस 3 इंटू 10. 3x 21y
इज इक्वल टू 30. इक्वेशन नंबर हे मिळालेला किती असणार आहे? थर्ड इक्वेशन. आता कशाचा विचार करावा लागणार आहे आपल्याला? सेम इक्वेशनचा. इथं इक्वेशन हे सेकंड आणि हे इक्वेशन थर्ड आहे ना. इक्वेशन थर्ड, इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड. बघा आता 3x आले, काय करावं लागणार? सबट्रॅक्ट. सबट्रॅक्ट इक्वेशन, मोठ्या इक्वेशन मधून लहान इक्वेशन मायनस करायचं. मग काय लिहायचं? सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम सेकंड. हे वरती लिहूया 3x + 21y इज इक्वल. हे असं जरी सबट्रॅक्ट केलं तर काही परिणाम होत नाही, फक्त चिन्ह बदलतात, वजा वजा होतात, पुन्हा ती प्लस करावी लागतात. हे वेळ कमी घालवण्यासाठी हे असं करायचं. 3x - 2y इज इक्वल टू 7. आता इथं काय करायची आहे? चिन्ह साइन चेंज करायची आहे. साइन चेंज करताना काय होणार? इथं मायनस होणार, इथं काय होणार? प्लस होणार. इथं मायनस आहे ऑलरेडी, इथं मायनस होणार. हे 3x एलिमिनेट झाले, निघून गेले. इथं या दोन्हींची काय करावी लागणार आहे? बेरीज. किती येणार? इथं 23 येणार ना. हे एलिमिनेट झालेलं आहे. 21 + 2 23. इथं पण किती राहणार आहे? तिथं 23 आले ना. म्हणून y इज इक्वल टू काय येणार आहे? म्हणून y इज इक्वल टू 23/23. y इज इक्वल टू किती आले? 1. ही आलेली व्हॅल्यू कशामध्ये पण पुट करायची? सोप्या समीकरणामध्ये 1 मध्ये ठेवून टाकू. y इज इक्वल टू 1. पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. फर्स्ट इक्वेशन काय आहे? x + 7y इज इक्वल टू 10. x + 7 × 1 इज इक्वल टू 10. x + 7 इज इक्वल टू 10. x इज इक्वल टू 10 - 7. x इज इक्वल टू किती राहणार? 3. आहे ना सोपं. मग डायरेक्ट काय लिहायचं आपल्याला? सोल्युशन काय येणार? x आणि y चं आहे इथं x y. मग x चं किती आहे? 3 आणि y ची व्हॅल्यू किती आलेली आपली? 1. तेव्हा आपल्याला परफेक्ट 3 मार्क्स. याच्या पुढचं मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल बाळांनो, तर एक लाईक जरूर करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा. थँक्यू बाळांनो. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.